हॅलो, सास क्रिएशनच्या आपल्या पेजवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी फेम कलाने जो चोकर घातलेला होता त्याचा स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल आपण आज पाहणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे चंद्रा शेपचा कुंदन, ते लागतील आपल्याला। त्याच्यानंतर 6 mm चे मोती लागतील आपल्याला, आणि त्याच्यानंतर 1 आणि 2 mm चे गोल्डन बीड्स लागतील, चांगल्या क्वालिटीचे आहेत हे। त्याच्यानंतर आपल्याला लागेल 18 गेजची वायर, याच्यावर आपण नेकलेस बांधणार आहोत। त्यानंतर 0.3 ची 30 गेजची वायर, आणि आपल्याला लागणार आहे रेड आणि ग्रीन कलरचे 8 mm चे क्रिस्टल बीड्स आणि बॅक दोरी। त्याच्यानंतर आपल्याला लागतील ड्रॉप शेपचे क्रिस्टल बीड। आपण सुरुवात करूया। तर 0.3 च्या 30 गेजच्या वायर मधला तुकडा मी कट करून घेतला आहे, आणि 6 mm चा मोती आणि एक 1 mm चा गोल्डन बीड्स हे ओवून घेणार आहे। त्याच्यानंतर गोल्डन बीड सोडून आपण मोत्यांमधून वायर पास करून घेऊन फिक्स करणार आहोत। अजून एक दाखवते मी। मण्यामधून वायर पास करून त्याच्यानंतर एक गोल्डन बीड आणि गोल्डन बीड सोडून आपल्याला त्या मण्यामधून वायर पास करायची आहे। अशा पद्धतीने आपण 8 मणी ओवून घेऊयात आणि त्याचा फ्लॉवर शेप तयार करूयात। तर हे बघा मी करून घेतलेलं आहे, आणि आता आपण मध्ये अंगठा घालून त्याला छान शेप देऊयात, ते फिक्स करून घेऊयात फ्लॉवर। त्याला एकाड एक वेढे देऊन घ्यायचे आहेत आपल्याला वायरने, म्हणजे ते फिक्स होईल, हलणार नाही। मध्ये जो गॅप असतो तो आपला भरून निघेल। तर अशा पद्धतीने मी हे करून घेतलेलं आहे। तर याच्यात आपल्याला आता ग्रीन कलरचा एक क्रिस्टल बीड ओवून घ्यायचा आहे, त्यात एक छान सुंदर फ्लॉवर आपलं तयार होणार आहे। बघा तो मी बीडसुद्धा क्रिस्टल बीडसुद्धा फिक्स करून घेणार आहे, हे असा। त्याच्यानंतर त्या वायरमध्ये आपल्याला 2 mm चे गोल्डन बीड्स ओवून घ्यायचे आहेत। साधारण 8-9 बीड मी ओवून घेते, आणि त्याचा एक छान सर्कल शेप क्रिस्टल भोवती आपल्याला करून घ्यायचा आहे, हा असा। ते घेतल्यानंतर त्याला हलकासा पीळ देऊन, त्यात गॅप राहू नये म्हणून आपण पीळ देऊन घ्यायचा आहे, आणि ते फिक्स करून घ्यायचं आहे आपण तिथे, हे असं। आणि ते पण बांधून घेणार आहोत आपण ते बीडसुद्धा, जेणेकरून ते हलणार नाहीत आणि आपलं फ्लॉवर छान फिनिशिंगला छान दिसेल। मी ते बांधून घेते। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि अजून तुम्हाला कोणतं ट्युटोरियल हवं असेल ते तुम्ही सांगू शकता। याप्रमाणे आपलं झालेलं आहे फ्लॉवर रेडी। त्याच्यानंतर मागे जे 2 वायर असतात ते मी हलकासा पीळ देऊन कटरच्या सहाय्याने कट करून घेते, अशा पद्धतीने। आणि असे आपल्याला एकूण 7 फ्लॉवर लागणार आहेत। रेड कलरचे 3 आणि ग्रीन कलरचे 4 हे मी तयार करून घेतलेले आहेत। तर आता काय करायचं, आता आपण साधारण 30 गेजच्या वायरला 18 गेजची वायर घेऊन त्याला एक लूप करून घेऊयात, या पद्धतीने। आणि लूप करून घेतल्यानंतर आपण 30 गेजच्या वायरचा मोठा तुकडा घेणार आहोत, आणि त्या लूपमध्ये घालून इथे फिक्स करून घेणार आहोत आपण। ते मी करून घेते, जेणेकरून फिक्स झालं म्हणजे आपला फ्लॉवर तिथं आपण अटॅच करणार आहोत, तो फ्लॉवर हलणार नाही। राहिलेली वायर मी कट करून घेते। आता आपण पहिले ग्रीन कलरचा फ्लॉवर अटॅच करून घेऊयात। वायरच्या सहाय्याने आपण तो बांधून घेणार आहोत, या पद्धतीने। व्यवस्थित फिनिशिंगने आपण वरच्या 3 मण्यांना राऊंड देऊन आणि खाली 3 मण्यांना वेढे देऊन आपण तो फिक्स करून घेणार आहोत, म्हणजे तो अजिबात हलत नाही। असा वायर ओढून घेऊन व्यवस्थित तो फिक्स करायचा आहे, तिथे अजिबात हलत नाही फ्लॉवर मग तो। त्याच्यानंतर आपल्याला लागेल चंद्रा शेपचा कुंदन, तो मी
या पद्धतीने घालून घेते. त्याच्यानंतर तोही तिथे फिक्स करून घ्यायचा आहे वेडे देऊन वायरचे. त्याच्यानंतर आपल्याला लागेल एक ड्रॉप शेपचा रेड कलरचा कुंदन, तो मी ओवून घेते. या पद्धतीने तोही फिक्स करायचा आहे वायरच्या साहाय्याने. आपल्याला वायर ओढून घ्यायची प्रत्येक वेळेला, गॅप नाही राहू द्यायचा. हे असं. त्याच्यानंतर परत आपण रेड कलरचं जे फ्लॉवर आपण केलेलं होतं ते तिथे फिक्स करून घेऊयात. फिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर परत एक आपण रेड कलरचा क्रिस्टल बीड ओवून घेऊयात आणि तो पण तिथे वायरच्या साहाय्याने फिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने. त्याच्यानंतर अजून एकदा आपण चंद्रा शेपचा कुंदन घालून घेणार आहोत अशा आकारात. तो पण तिथे आपण फिक्स करून घेऊयात हे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला परत एक फ्लॉवर ग्रीन कलरचा तो फिक्स करून घ्यायचा आहे. नंतर चंद्रा शेप, या पद्धतीने पूर्ण आपल्याला करून घ्यायचं आहे. तीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. फ्लॉवर फक्त चेंज करायचे आहेत आपल्याला. आता मी करून घेते. या पद्धतीने आपला चोकर रेडी झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.